dear students, welcome to our channel DC जनता से yes. बाळांनो, आज आपण हायड्रोकार्बन टॉपिक जो आहे त्या टॉपिकचे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. आणि आधी आता आय विल नॉट टेल यू द डायरेक्ट क्वेश्चन, कारण मला माझ्या शिष्यांवर कॉन्फिडन्स नाही आहे बाळांनो. काय मला तुमच्यावर कॉन्फिडन्स आहे मला तुमच्यावर, ठीक आहे. तर आय नो डायरेक्ट क्वेश्चन्स करण्यापेक्षा मॅम आधी रिॲक्शन सांगा, मग आपण त्यावर क्वेश्चन डिस्कस करूया, ठीक आहे. All the questions that I will be discussing in this recorded video are from the question banks of different colleges, are previous year questions, आणि जे क्वेश्चन्स मला महत्त्वाचे वाटतात ते सगळे क्वेश्चन्स मी डिस्कस करत आहे. बी विथ मी फॉर द एंटायर व्हिडिओ. माझी गॅरंटी हायड्रोकार्बनचा एकही क्वेश्चन तुम्ही मिस नाही करणार. यू आर गोइंग टू अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन्स. I can assure you that. Just stay with me for the entire video. So let's start. First reaction जी आहे बाळांनो, त्याला आपण म्हणतो कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. काय म्हणतो? कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. बाळांनो, कॅटॅलिटिकचा अर्थ काय? कॅटॅलिटिकचा अर्थ आहे रिॲक्शन होताना तिथं कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन होते. जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम बघण्यासाठी, त्या कार्यक्रमची स्पीड वाढवण्यासाठी तिथं एक सबस्टन्स असतो ज्याला आपण म्हणतो कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करतो? कॅटलिस्ट स्वतः कार्यक्रम करत नाही. कॅटलिस्ट बघतो की हा कार्यक्रम कसा चालू आहे, म्हणजे रिॲक्शन कशी चालू आहे, आणि तो रिॲक्शनच्या स्पीडला वाढवतो. सो दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. आणि हायड्रोजनेशनचा अर्थ आहे बाळांनो एडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन लिहिण्यापेक्षा मी लिहिते H2, कारण हायड्रोजन आहे डायटॉमिक. हायड्रोजन कधीही सिंगल भेटत नाही, तो म्हणतो मला माझा दुसरा हायड्रोजन पाहिजेच. पण रिॲक्शन बघा बाळांनो कशी होते. इथीन घ्या, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इधर से एक H, इधर से एक H, इधर से एक H, इधर से एक H. काय ऍड करा? H2 ऍड करा. काय ऍड करा? H2 ऍड करा. आता हा कॅटलिस्ट कोण असेल? तर कॅटलिस्ट असतो बाळांनो PDPTNi. बोला पटकन. PDPTNi. यू कॅन टेक PD, यू कॅन टेक PT, यू कॅन टेक Ni. पॅलेडियम, प्लॅटिनम अँड निकेल और निकेल, सॉरी. H2 घेतला. हे बघा, हा एक H इथं, हा एक H इथं. बॉन्ड कसा ब्रेक होतो? हा असा बॉन्ड ब्रेक होतो होमोलिटिक फिजननी. एक H म्हणतो इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. किधर चला बाळांनो? कार्बन के पास चला, क्योंकि कार्बन की वैलेंसी इज नॉट सैटिस्फाइड ना. डबल बॉन्डचं बघा, झालं सिंगल बॉन्ड. एक हाइड्रोजन गया एक कार्बन के पास, दूसरा हाइड्रोजन गया दूसरे कार्बन के पास, एंड बनतो कंपाउंड इथेन. कोणता एन? इथेन. सो दिस इज द फर्स्ट एग्जाम्पल. सेकंड, लेट्स टेक प्रोपीन. See, propene is like this. Propene is 3 carbons आणि डबल बॉन्ड. प्रोपीन घेतला बाळांनो. आता प्रोपीन मध्ये ऍड करा H2. मॅम कॅटलिस्ट काय घ्यायचा? PDPTNi. बोला पटकन. PDPTNi. पॅलेडियम, प्लॅटिनम और निकेल. एक H काय म्हणणार? आता ह्या डबली बॉन्डेड कार्बनला बघा. आधी डबल बॉन्डचं करून घ्या बाळांनो सिंगल बॉन्ड. केलं? किती H आहे बघा? 2 H आहे. किती H आहे? बोला रे बोला. 2 H आहे. एक H काय म्हणतो? इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. किधर चला? कार्बन के पास चला. सो 1 H goes to 1 कार्बन, अदर H goes to अनदर कार्बन. अब इसका नाम प्रोपीन से हो गया है प्रोपेन. क्या हो गया है? प्रोपेन. ठीक आहे. बरं मॅम, हे तर झालं अल्कीनचं. व्हॉट इफ वी टेक अल्काइन? अल्काइन म्हणजे काय बाळांनो? तुम्ही इथं एक्झाम्पल अल्कीनचं सांगितलं. अल्कीन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मॅम, जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर काय करायचं? ट्रिपल बॉन्ड असेल बाळांनो तर H2 न घेता 2H2 घ्या. किती H2 घ्या? 2H2. डबल बॉन्ड असेल तर फक्त H2, ट्रिपल बॉन्ड असेल तर 2H2. कॅटलिस्ट काय घ्या? PDPTNi. कॅटलिस्ट काय घ्या? PDPTNi. कोणता I? Ni.
4H आहे ना, काहीच करायचं नाही. ट्रिपल बॉन्डच्या जागी सिंगल बॉन्ड लिहा आणि ॲज इट इज लिहा. काहीच केलं नाहीये मी. ट्रिपल बॉन्ड आहे ना, ते 2 बॉन्ड काढले, 3 बॉन्ड होते, 2 बॉन्ड काढले, किती बॉन्ड राहिला? एकच, तो एक लिहिला. आता H बघा बाळांनो, 2 × 2 किती झालं? 4 झालं. सो 1 2 3 4. इसको बोलते हैं इथेन. कोणता? एन, इथेन. क्लियर आहे इधर तक? चलो नेक्स्ट बघा. आता क्वेश्चन देते. कन्वर्ट ब्यूटइन टू ब्यूटेन. कन्वर्ट ब्यूटीन टू ब्यूटेन. टू ब्यूटेनचा अर्थ आहे ब्यूटेन हा प्रॉडक्ट आहे. टूच्या नंतर जे काही लिहिलेलं असतं कीवर्ड आहे, समजून घ्यायचा तो प्रॉडक्ट आहे. मग इथं ॲरो लिहा. ब्यूटेन कसं लिहिणार? 1 2 3 4. ब्यूटेन लिहिलं. H द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वा वा वा. 2 ब्यूटेन. आता कन्वर्ट ब्यूटीन म्हणजे ब्यूटीन झाला बाळांनो रिॲक्टेंट. ब्यूट म्हटल्यानंतर 4 कार्बन, ENE म्हटल्यानंतर डबल बॉन्ड. मग फर्स्ट कार्बन नंतर द्या डबल बॉन्ड. दिला डबल बॉन्ड. 1H 2H. 1 2 3 4 झाले. इथं बघा 1 2 3 4. इथे 1 2 1 2 1 2 3. ठीक आहे बाळांनो, अल्कीन आहे हा. काय आहे बोला? अल्कीन. मग अल्कीन असल्यामुळे तुम्ही किती H ऍड करणार? तर फक्त H2 ऍड करणार. कॅटलिस्ट काय घ्यायचा? PDPTNI. काय घ्यायचा? PDPTNI. इज इट क्लिअर टिल हिअर? वन मोर क्वेश्चन. convert pent to ine to pentane. पेंट टू आइन टू पेंटेन. मानो पेंट टू आइन म्हणजे काय? पेंट म्हटल्यानंतर टेक 5 कार्बन. 1 2 3 4 5. नंबरिंग कुठून नाही द्या, मी इथून देते, मला इथून आवडेल. ठीक आहे 1 2 3 4 5. पेंट झालं. टू आइन म्हटल्यानंतर YNE आहे म्हणून सेकंड कार्बन नंतर द्या ट्रिपल बॉन्ड. सेकंड कार्बन नंतर द्या ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. आता मी हे नंबर्स इरेज करते आणि इथे H द्या. 1 2 3. इथे H देने की जरूरत नाही आहे. 1 2 3 4 ऑलरेडी आहे. इथे पण 1 2 3 4 ऑलरेडी आहे. इथे 2 द्या, इथे 3 द्या. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? टू पेंटेन. सो 1 2 3 1 2 H H H H H H H H. ठीक आहे. आता बाळांनो हा अल्काइन आहे. काय आहे? अल्काइन. अल्काइनचं कन्वर्जन अल्केन मध्ये करायचंय. मग कसं करायचं? तर बाळांनो मी काय सांगितलं? अल्काइन असेल तर यूज 2H. मग 2H2 घ्या. 2H2 घेतल्यानंतर 2H गया इसको, 2H गया इसको. कॅटलिस्ट काय घेणार? PDPTNI. PDPT और NI. डन. ही झाली फर्स्ट मेथड बाय कॅटलिटिक हायड्रोजनेशन आणि याच्यावर अशा टाइपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. लेट्स मूव ऑन टू द सेकंड टाइप, ज्याला आपण म्हणतो रिडक्शन. रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड. रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड. कोणता? आइड. अल्काइल हॅलाइड. ठीक आहे. आता रिडक्शन म्हणजे बघा बाळांनो, आता हे नीट ऐका, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हायड्रोजनेशन म्हणजे आपण ऍड केलं होतं H2. हायड्रोजनेशन म्हणजे आपण ऍड केलं होतं H2. आता रिडक्शन म्हणजे बाळांनो आपण ऍड करणार स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हायड्रोजन. स्क्वेअर ब्रॅकेटला म्हणायचं नेसेंट हायड्रोजन. हायड्रोजनेशन वाली जी लास्ट मेथड होती त्याच्यात H2 ऍड केला. रिडक्शन मध्ये मी नेसेंट हायड्रोजन ऍड करणार आहे. नेसेंट हायड्रोजन आहे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेला हायड्रोजन. मॅम मला असा नाही आवडत, तसा आवडतो. ब्रॅकेट ब्रॅकेट असा आवडतो किंवा असा आवडतो, चालेल का? तर नाही चालणार बाळांनो, स्क्वेअर ब्रॅकेटच चालेल. ठीक आहे. प्लस
आता अल्काइल हॅलाइड, अल्काइल हॅलाइड म्हणजे बघा काय असतं. हा अल्केन आहे. कोणता अल्केन आहे तर मिथेन आहे. हे बघा मी तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगते. मिथेन आहे, अल्केन आहे. मिथेनचा एक एच काढला तर आता इसको बोलते हैं मिथाइल. काय बोलते हैं? मिथाइल. मिथेनचा एच काढला मग मिथाइल. आता त्याच्या जागी लावा हॅलाइड. हॅलाइड म्हणजे कोणताही हॅलोजन. माझा आता फेवरेट बाबा क्लोरीन. मग याचं नाव काय झालं बघा, मिथाइल क्लोराइड. आता तुम्ही म्हणणार मॅम मला हा नाही आवडत, तो आवडतो. हॅलोजन, मला क्लोरीन आवडतो. ठीक आहे, तुम्ही म्हणताल नाही नाही मॅम मला तर तो वाला आवडतो. तो कोण? ब्रोमीन. मग तुम्ही लिहा मिथाइल ब्रोमाइड. हे झालं मिथाइल ब्रोमाइड. इधर कर दो एरो. एरोवर NaHG कॅटलिस्ट लिहा. NaHG चं नाव आहे सोडियम एमॅल्गम. काहीच नाही होणार बाळांनो. आता इथं नेसेंट हायड्रोजन 2 घ्या. आता काय होणार बघा, एक H बघणार एका Cl ला, एक H बघणार एका Cl ला, आणि त्यांचं काय होणार? कांट कंट्रोल. काय होणार? कांट कंट्रोल. HCl बाहेर निघाला, काय होणार बघा, ये ऐसा हो गया. जो दुसरा H आहे तो म्हणतो मी का चान्स सोडू. Cl गेला ना, मी लगेच जाऊन चान्स मारतो. जाऊन बसला दुसरा H इथे. मग इसका नाम हो गया है मीथेन. काय नाव झालं याचं? मीथेन. इज इट क्लिअर? दिस इज कॉल्ड ॲज रिॲक्शन फ्रॉम अल्काइल हॅलाइड. आता मी एक्झाम्पल्सची थोडी लेवल वाढवते. सपोज आता मी इथे घेतला, हे बघा बाळांनो, हा इथेन आहे. ठीक आहे, इथेन आहे. आता इथेनचा H काढला आणि तो Br लावला. मग इथेनचा H काढला तो वो हो गया इथाइल. त्याच्या जागी Br लावला तर तो झाला ब्रोमाइड. जम्या इथपर्यंत इथाइल ब्रोमाइड. 2 नेसेंट हायड्रोजन घ्या, घेतले मॅम. एरोवर NaHG घ्या, घेतले मॅम. एका H ने एका Br ला बघितलं, कांट कंट्रोल. HBr बाहेर, इकडचे H तर ॲज इट इज आहे. हे बघा, दुसरा H का म्हणतो Br गेला, मी का चान्स सोडू. दुसरा H लगेच इथे जाऊन बसला. इसका नाम हो गया इथेन. काय नाव झालं बाळांनो? इथेन. ठीक आहे, ह्या झाल्या 2 मेथड्स. आता क्वेश्चन बघा कसा येतो. कन्वर्ट 2-bromopropane टू प्रोपेन असा क्वेश्चन येतो. 2-bromopropane टू प्रोपेन. आता 2-प्रोपेन म्हटलं, मी सांगितलं ना मगाशी, म्हणजे हा तुमचा झाला प्रोडक्ट. प्रोपेन कैसा लिखने का, ऐसा लिखने का. 3 कार्बन काढा, सिंगल बॉन्ड काढा, H देऊन टाका. आता रिएक्टंट बघा कोण आहे, 2-bromopropane. प्रोपेन म्हटल्यानंतर 3 कार्बन काढून घ्या. 2-bromo म्हटल्यानंतर इथे लिहा Br. बाकी सगळीकडे H. मग तुम्हीच ओळखायचा अल्काइल हॅलाइड आहे. अल्काइल हॅलाइड टू अल्केन कन्वर्ट झालंय. म्हणजे काय ऍड करायचं, 2 नेसेंट हायड्रोजन, एरो पे आएगा NaHG, H बघणार Br ला, कांट कंट्रोल होणार, HBr बाहेर आणि दुसरा H जाऊन त्याची रिप्लेसमेंट करणार. आणि इथे तयार झाला बाळांनो प्रोपेन. काय तयार झाला? प्रोपेन. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? ठीक आहे. जर अल्कीन किंवा अल्काइन टू अल्केनचं कन्वर्जन करायचं असेल तर H2 यूज करा. पण अल्काइल हॅलाइड टू अल्केनचं कन्वर्जन करायचं असेल तर नेसेंट हायड्रोजन यूज करा. जम्या इथपर्यंत. एक थोडं हाय लेवल एक्झाम्पल घेते. कन्वर्ट 2-methyl 2-bromo ब्यूटेन 2-methyl 2-bromo ब्यूटेन टू ब्यूटेन असा क्वेश्चन असेल तर काय करायचं. 2-ब्यूटेन म्हटल्यानंतर बाळांनो ब्यूटेन माझा कोण झाला? 2-methyl ब्यूटेन. म्हणजे 2-methyl ब्यूटेन हा माझा झाला प्रोडक्ट. 2-methyl ब्यूटेन हा माझा झाला प्रोडक्ट. मग आता बघा 2-methyl ब्यूटेन माझा प्रोडक्ट झाला ना. मग कसं लिहू? ब्यूटेन म्हटल्यानंतर 4 कार्बन. लिहिले 4 कार्बन.
टू मिथाईल म्हटल्यानंतर सेकंड कार्बनला लावा CH3, सेकंड कार्बनला लावा CH3. जमया इथपर्यंत. आता इथे रिॲक्टंट बघा, टू मिथाईल टू ब्रोमो ब्युटेन. मग आधी तर ब्युटेन काढून घ्या. टू मिथाईल म्हटल्यानंतर इथे काढा CH3. टू ब्रोमो म्हटल्यानंतर सेकंड कार्बनलाच लावा Br. इकडे HH HH HHH. अल्काइल हॅलाइड आहे शेवटी, त्या मिथाईलला इग्नोर करा. काय करा? इग्नोर. ठीक आहे, मान्य आहे इग्नोर व्हायची सवय आपल्याला, पण कधी करून बघा. ठीक आहे, मिथाईलला काय करा? इग्नोर. अल्काइल हॅलाइड आहे. टू नेसेंट हायड्रोजन ऍड करा. ॲरोवर लिहा NaHg. एक H Br ला बघणार, कांट कंट्रोल, HBr बाहेर आणि त्याच्या जागी हा H जाऊन बसला. झालं टू मिथाईल ब्युटेन. खूप इझी आहे बाळांनो. चिंदी प्रोसेस आहे. कशी प्रोसेस आहे? चिंदी प्रोसेस. एकदम इझी. इज इट क्लिअर टिल हियर? इज इट क्लिअर? टेक अ स्क्रीनशॉट अँड देन आय मूव ऑन टू द नेक्स्ट मेथड. ग्रिग्नार्ड वाली खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट मेथड. नेक्स्ट मेथड इज फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजेंट. ग्रिग्नार्ड, कोणता नाड? ग्रिग्नार्ड. ग्रिग्नार्ड रिएजेंट. ग्रिग्नार्ड बघा काय म्हणतो बाळांनो. आता इथे घ्या अल्काइल हॅलाइड. ठीक आहे, सपोज इथं मी घेतला CH3, किंवा तुम्हाला कसं शिकवलं अल्काइल लक्षात ठेवायचं. मिथेन घ्या, मिथेनचा एक H काढला म्हणजे झाला मिथाईल. काय झालं बाळांनो? मिथाईल. आणि इथे लावा Cl म्हणजे याचं नाव काय झालं बोला? मिथाइल क्लोराइड. क्या नाम झाला? मिथाइल क्लोराइड. इसमें ऐड कर दीजिए Mg को. Mg तो है मेटल. आता इथे कंडिशन घ्या बाळांनो, ड्राय इथर. ग्रिग्नार्ड कधी पण बिना ड्राय इथरच्या रिॲक्ट करत नाही. ग्रिग्नार्ड नेवर रिॲक्ट्स विदाउट ड्राय इथर. आता या Mg कडून ह्या C आणि Cl चा बॉन्ड बघवतच नाही. Mg काय म्हणतो Cl ला? Cl मी तुला त्या कार्बन सोबत बघू शकत नाही. Cl तू तो सिर्फ मेरा है. मग तो Mg बघा काय करतो. तो Mg मी असं C आणि H3 ला CH3 लिहिलंय. Mg त्या अल्काइल आणि क्लोरीनच्या मध्ये जाऊन बसतो. मग याचं नाव झालं बाळांनो मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. किंवा याला मी कसं म्हणू शकते, मिथाइल म्हणजे अल्काइल झाला. सो अल्काइल, Mg ला म्हणायचं मॅग्नेशियम म्हणून मॅग्नेशियम, आणि क्लोराइडला म्हणायचं हॅलाइड. बाळांनो या अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइडला आपण म्हणतो ग्रिग्नार्ड रिएजेंट. काय म्हणतो? ग्रिग्नार्ड रिएजेंट. आणि ग्रिग्नार्ड रिएजेंट नेवर रिॲक्ट्स इफ देयर इज नो ड्राय इथर. सो ड्राय इथर इज मॅन्डेटरी इन दिस रिॲक्शन. ठीक आहे, आता ऍक्च्युअल मध्ये याच्यापासून अल्केन कसा बनवायचा ते बघा. रेडी? आता इथे घ्या, सपोज मी इथे घेतला बघा, दोन कार्बन आहे ना, मग इसको बोलते हैं इथाइल. Mg ला म्हणायचं मॅग्नेशियम, इथाइल मॅग्नेशियम. Br ला काय म्हणायचं बाळांनो? ब्रोमाइड. काय म्हणायचं बोला? ब्रोमाइड. झाला ग्रिग्नार्ड इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. त्यात ऍड करा पाणी. काय ऍड करा? पाणी. पाणी म्हणजे काय? H2O. ॲरोवर लिहा ड्राय इथर. लिहिलं ड्राय इथर. चिंदी रिॲक्शन आहे, तुम्हाला फील पण नाही येणार रिॲक्शनचा, इतकी चिंदी आहे. H2O कसा स्प्लिट होतो? H प्लस OH मायनस, H प्लस OH मायनस. Mg म्हणतो OH ला, Mg तर पॉझिटिव्ह आहे, आणि Mg ना इतका धोकेबाज असतो. Mg ला सवय असते की तो दोन बॉन्ड बनवतो. किती बॉन्ड बनवतो? दोन बॉन्ड. ठीक आहे, Mg बनवतो दोन बॉन्ड. मग Mg आता काय करतो? Mg तर पॉझिटिव्ह आहे. Mg OH ला म्हणतो की अरे वा वा वा, मी पॉझिटिव्ह तू नेगेटिव्ह. Mg OH ला बघून त्याचं होतं कांट कंट्रोल. Mg जातो OH कडे, आणि Mg चा एक्स असतो Br. Mg चा एक्स असतो Br. Br गेला Mg च्या मागे. मग Mg OH Br चं झालं गेट आउट. आता काय राहिलं बघा, हे असं राहिलं होतं. इकडचा H म्हणतो ये तो चला गया, मैं क्यों चान्स छोडू.
मग हा H जाऊन बसला इथे. इथे म्हणलं बाळांनो इथेन. कोणता एन? इथेन. इज इट क्लिअर टिल हिअर? बरं, बाय द वे इन दिस मेथड यू आर ॲडिंग H2O, so you can also call this as an hydrolysis process. As an hydrolysis process. चलो, one more example. 3 कार्बन्स आहेत बाळांनो. 3 ला म्हणूयात प्रोपाइल, Mg ला म्हणूयात मॅग्नेशियम, Cl को बोलेंगे क्लोराइड. मग याचं नाव काय झालं? बोला बोला रे बोला. प्रोपाइल मैग्नीशियम क्लोराइड. इसमें ऐड कर दीजिए H2O. एरोवर काय लिहायचं? सुकलेला इथर, ड्राय इथर. Mg बघणार OH ला, काय होणार त्याचं? कांट कंट्रोल. Mg जाणार OH कडे. Cl काय म्हणणार? अरे मी तर Mg चा X आहे, चला Mg च्या मागे मागे. Cl गेला Mg च्या मागे. काय काय राहिलंय? देखो देखो, एक H म्हणतो मी का चान्स सोडू, H जाऊन बसला इथे. सो इधर तयार हो गया है प्रोपेन. काय तयार झालंय? प्रोपेन. इज इट क्लिअर बाळांनो? ओके, चलो नाउ आई डिस्कस फ्यू क्वेश्चंस ऑन ग्रिग्नार्ड. हाउ विल यू प्रिपेयर? How will you prepare? How will you prepare? काय घेऊयात बोला बरं? ब्यूटेन, ब्यूटेन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजेंट. ब्यूटेन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजेंट. ठीक आहे, ब्यूटेन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजेंट. बाळांनो आता बनवायचं आहे ब्यूटेन. ब्यूटेन मतलब आ गए 4 कार्बन. ठीक आहे, मग इथं एरो लिहा, एरोवर लिहा ड्राय इथर. आता ग्रिग्नार्ड म्हटलं तुम्हाला माहिती इथे H2O येणार. इतना तो कॉमन सेन्स है यार. आता ब्यूटेन आहे म्हणजे इथं येणार ब्यूटाइल 1 2 3 4. ठीक आहे, आणि इथे घ्या Mg आणि Cl. तुम्ही म्हणणार मॅम मला Br घ्यायचा, तर Br घ्या. सिंपल आहे बाळांनो. Mg बघणार OH ला, त्याचं होणार कांट कंट्रोल, आणि जो एक H राहिलेला आहे तो इथे जाऊन बसणार, म्हणजे त्याचं झालं ब्यूटेन. काय झालं त्याचं? ब्यूटेन. सो यू हॅव प्रिपेअर्ड ब्यूटाइल, यू हॅव प्रिपेअर्ड ब्यूटेन फ्रॉम ब्यूटाइल मॅग्नेशियम क्लोराइड, which is also called as a Grignard reagent. Which is also called as a Grignard reagent. Is it clear? Yes, it's very simple. I'll take one more example. थोड़ी सी level वाढवते आता. How will you prepare? How will you prepare 2-methyl propane? 2-methyl propane from Grignard reagent. Grignard reagent. 2-methyl propane बनवायचा आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड. चिंदी रिएक्शन है, बनवायचा आहे 2-methyl propane. सो इधर ले लो. पहिली गोष्ट तर प्रोपेन काढा. काढला प्रोपेन. 2-methyl म्हटल्यानंतर इथे लिहा CH3. इथे काय लिहा? CH3. ग्रिग्नार्ड म्हटल्यानंतर डोळे बंद करून एरोवर लिहायचं सुकलेला इथर म्हणजे ड्राय इथर. त्यानंतर ग्रिग्नार्ड म्हटल्यानंतर डोळे बंद करून परत H2O लिहायचं. प्लस आता काय करायचं बघा बाळांनो, हा प्रोडक्ट आहे ना तुमचा, 2-methyl propane इज युअर प्रोडक्ट, राईट. प्रोपेन काढला आणि सेकंडला 2-methyl. 2-methyl propane इज युअर प्रोडक्ट. राईट इट ॲज इट इज हिअर. मेन तर आपल्याला हेच फाइंड आउट करायचं आहे ना काय. सो राईट इट ॲज इट इज हिअर. बरं मॅम तुम्ही सांगितलं आणि आम्ही लिहिलं ॲज इट इज. आता फक्त इकडचा H काढा आणि इथे लावा MgBr. काय लावा? MgBr. मग याचं नाव बघा बाळांनो काय झालं. 2-methyl, 2-methyl सेकंडला मिथाइल आहे, बरोबर आहे. अरे येस हो नो. 2-methyl
त्यानंतर 3 कार्बन आहे म्हणून प्रोपाईल, मॅग्नेशियम कारण Mg आहे आणि इथे येणार ब्रोमाइड. मग याचं नाव झालं 2-मिथाइल प्रोपाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ठीक आहे, काहीच नाही करायचं. आता हा MgBr जाणार OH कडे, म्हणजे बाय प्रोडक्ट काय होणार MgBr आणि OH, आणि हा H याच्या पोझिशनला जाऊन बसणार. काहीच नाही झालं, त्यांनी 2-मिथाइल तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिला. दॅट्स इट. ओनली 2-मिथाइल they have given you to confuse you, but we will not get confused, and that is how the reaction is. Is it clear? Take a quick screenshot and I will move on to the next question. Okay, next reaction आहे बाळांनो हॅलोजनेशन ऑफ अल्केन. बाळांनो हॅलोजनेशनचा अर्थ आहे टू ऍड हॅलोजन. सो हॅलोजन तुम्हाला जो आवडतो तो घ्या. मला क्लोरीन आवडतो, सो आय हॅव टेकन Cl2. बाळांनो हॅलोजनचा पण हायड्रोजन सारखा सेम सीन आहे की कॅनॉट रिमेन सिंगल, दे आर डायॲटॉमिक, म्हणून Cl2 घ्या. हॅलोजनेशन जेव्हा करता ॲरोवर तुम्हाला UV रेज असं लिहायचंय. काय लिहायचंय? UV रेज. मग आता इथे तुम्ही क्लोरीन ऍड केले ना बाळांनो, तर हॅलोजनेशन इज अ जनरल टर्म. मग हॅलोजनेशन म्हणण्यापेक्षा आपण त्याला क्लोरिनेशन पण म्हणू शकतो. आता अल्केन म्हटल्यानंतर सपोज मी इथे घेते मिथेन. काय घेते? इथेन घेते. ठीक आहे, घेतला इथेन, 2 कार्बन आणि सिंगल बॉन्ड, Cl2 ऍड केलं. काहीच नाही करायचं. एक H आणि एक Cl. बाहेर जाऊन काय देणार आहे? HCl. बोला आता काय काय राहिलं? त्या H ची जागा कोण घेणार? दुसरा Cl. झालं, म्हणजे इथे तयार झालं क्लोरोइथेन. काय तयार झालं? क्लोरोइथेन. इज इट क्लिअर टिल हिअर? काहीच नाही करायचं. जसं मिथेन घेतलं ना मी असं, आता सपोज मी इथं घेतलं मिथेन. ठीक आहे, मिथेन मध्ये ऍड केलं Br2, म्हणजे मिथेनचं मी केलं ब्रोमिनेशन. इथं घ्या UV रेज. UV रेज घेतल्यानंतर काय होणार? एक H आणि एक Br मिळून काय देणार आहे? HBr. मग H आणि इथं लावा Br. याचं नाव काय झालं बाळांनो? ब्रोमोमिथेन. ठीक आहे, इज इट क्लिअर टिल हिअर? सिंपल आहे यार, व्हेरी सिंपल. नेक्स्ट बघा हॅलोजनेशन ऑफ अल्कीन. अल्कीन म्हटल्यानंतर आता सपोज मी इथे घेतला इथिन. काय घेतला बोला बाळांनो? इथिन. ठीक आहे, याच्यामध्ये ऍड करा Br2. काय ऍड करा? Br2. आता Br2 ऍड केल्यानंतर बघा काय होणार? डबल बॉन्डचं करा सिंगल बॉन्ड. केलं सिंगल बॉन्ड, एक Br लागला इथे, एक Br लागला बाजूच्या कार्बनला. याचं नाव बघा काय झालं? हा 1 हा 2, किंवा मॅम हा 1 हा 2, दोनच कार्बन आहे ना, काहीच फरक पडत नाही. 1,2, 2 ब्रोमीन आहे म्हणून डायब्रोमो, आणि 2 कार्बन आहे आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून इथेन. 1,2 डायब्रोमो इथेन. ठीक आहे, त्यानंतर नाउ सपोज इफ यू हॅव अ अल्काइन. अल्काइन म्हटल्यानंतर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आता बाळांनो जसं तुम्ही इथं Br2 घेतलंय, अल्काइन म्हटल्यानंतर 2Br2 घ्या. तुम्हाला आठवतंय हायड्रोजनेशन मध्ये पण आपण तेच केलं. अल्कीन होता तेव्हा H2 ऍड केलं, अल्काइन होता तेव्हा 2H2 ऍड केलं. तसं इथे अल्कीन आहे तर Br2, अल्काइन आहे तर 2Br2. ॲरोवर लिहा UV रेज. डबल बॉन्डचं करा सिंगल बॉन्ड. इथं एक Br, इथं एक Br, इथं एक Br, इथं एक Br. झालं. आता याचं नाव बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. हा 1 हा 2, हा 1 हा 2 किंवा हा 1 हा 2, काय फरक पडतो? 1 आणि 1 ला Br आहे, 2 आणि 2 ला Br आहे. 1 1 2 Br आहे ना, 2 2 2 Br आहे. मग याचं नाव बघा 1,1 2,2 1 1 2 2. ठीक आहे, त्यानंतर टोटल ब्रोमीन किती आहे? 1 2 3 4, म्हणून टेट्रा. 4 ब्रोमीन आहे म्हणून ब्रोमो. 1,1 2,2 टेट्रा ब्रोमो. 2 कार्बन आहे म्हणून इथेन. 1,1 2,2 टेट्रा ब्रोमो इथेन. दॅट्स इट. इज इट क्लिअर? क्वेश्चन्स बघूयात ह्याच्यावर कसे येतात. सिम्पल
सिंपल. कसं आहे? सिंपल. बघा क्वेश्चन तर खूप सिंपल आहे यार. फर्स्ट बघा आताच केलंय आपण, मिथेन टू मिथाइल क्लोराइड. मिथेन घ्या, मिथाइल क्लोराइड म्हटल्यानंतर असं होणार आहे, ॲरोवर लिहा UV रेज. मिथाइल क्लोराइड म्हटल्यानंतर Cl2 घ्या, एक H एक Cl, HCl होमोलिटिक फिजननी होणार आणि इथे जाऊन लागला Cl. नेक्स्ट इथेन टू ब्रोमो इथेन. इथेन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ब्रोमो इथेन म्हटल्यानंतर इथे लागला Br. काय करा, Br2 घ्या, एक H आणि एक Br मिळून काय देणार, HBr. दुसरा Br तिथे जाऊन लागला, ॲरोवर काय लिहिणार, UV रेज. काय लिहिणार, UV रेज. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन्स इथे बघा काय आता, प्रोपीन टू 1,2 डायब्रोमो प्रोपेन. प्रोपीन म्हटल्यानंतर असं येणार, 1,2 डायब्रोमो ब्युटेन म्हटल्यानंतर 1,2 म्हणजे इथं एक Br इथं एक Br. बरोबर आहे. सिंपल आहे बाळांनो, तुम्हाला बघूनच कळतंय. अल्कीनचं कन्व्हर्जन केलंय ना, अल्कीन केलंय म्हणजे इथं किती Br2 घेणार आपण, 2 Br2. झालं, हेच फाइंड आउट करायचं होतं. एक Br गेला ह्या कार्बनला, एक Br गेला ह्या कार्बनला. सिंपल चिंदी रिॲक्शन आहे. कशी रिॲक्शन आहे, चिंदी. नेक्स्ट बघा इथाइन, इथाइन चं कन्व्हर्जन केलंय 1,1 2,2 टेट्रा ब्रोमो इथेन. आत्ताच क्वेश्चन केलाय तोच आहे. म्हणजे आता तुम्हीच बघा, अल्काईनचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये केलंय. मी काय सांगितलं, अल्कीन टू अल्केन केलं तर फक्त Br2, बट अल्काईन टू अल्केन केलं तर 2 Br2. ॲरोवर लिहा UV रेज. झालं, 2 Br इकडे गेले, 2 Br इकडे गेले. सिंपल. इज इट क्लिअर माय डिअर स्टुडंट्स? तुम्हाला मी एक सांगते, हे बघा काय होतं माहितीये का, ह्या रिॲक्शन्स खूप सिंपल आहे. ठीक आहे. फक्त गोष्ट इतकी आहे की तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायचा. इफ यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ना, देन इट इज व्हेरी इझी टू अप्लाय. बट यू नो व्हॉट हॅपन्स, आपण एक्झामच्या टाइमला ना खूप जास्त ओव्हर थिंक करतो. म्हणजे कधी कधी होतं की वेन यू सी रिॲक्शन्स ना, समटाइम्स होऊ शकतं वेन यू आर ओव्हर थिंकिंग यू माइट गो ब्लँक. ठीक आहे. पण ब्लँक होतो, मग ब्लँक झालो किंवा आपण अभ्यास करत असतो, मग भरपूर सारे रिॲक्शन्स असतात, मग आपली थिंकिंग कुठल्या कुठे जाते की अरे यार काय होईल, रिझल्ट येईल, मला पेपरला आठवणार आहे की नाही, मग माझा रिझल्ट कमी आला तर काय होईल. तर आय विल जस्ट टेल यू वन थिंग की नो मॅटर व्हॉट द रिझल्ट इज. ठीक आहे. नो मॅटर व्हॉट द रिझल्ट इज, जस्ट नो दॅट whatever I will do, whatever is in my capacity, I will give my best. ठीक है. Because see, whenever you are giving a exam or whenever you are giving a exam म्हणण्यापेक्षा whenever you are hustling in any process ना, आपल्याला असं वाटत असतं you always feel very lonely in that process. But always remember you are never lonely in that process. ठीक आहे. जसं नाव फॉर एक्झाम्पल आय टेल यू, वेन आय एम शूटिंग दिस लेक्चर राईट नाव, इट इज व्हेरी लेट इन द नाईट. ठीक आहे. इट्स ऑलमोस्ट अराउंड 12:28. बट आय ऑल्सो नो दॅट एट होम माय मदर इज स्टिल अवेक. So she is still waiting there home for me that okay I'll come and in case if I am hungry. तर तसंच when you are also studying you might see that की तुम्ही अभ्यास करताय तर your parents are also awake. They always are there to support you. So you are never alone in that process. You will never see people, but there is an army of people who is ready to appreciate you, who is ready to clap for you. ठीक है. So you're not alone in this process. All you need to know is बस मेरे को best देना है, result जो आएगा वो आएगा. I have to give my best. And you know what? As a teacher also, we also feel the same. आम्हालाही असं वाटतं की अरे यार आम्ही इतके एफर्ट्स घेतोय पण त्यांना ते समजतंय का, त्यांची आणि आमची फ्रिक्वेन्सी मॅच होतीये का. देर आर ऑलवेज दीज क्वेश्चन मार्क्स. मग ते ॲज अ स्टुडंट पण असतं आणि ॲज अ टीचर पण असतं. ठीक आहे. बट आम्ही काय मेंटली काय प्रिपेअर होऊन येतो किंवा मी स्वतःला काय मेंटली प्रिपेअर केलंय की आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट. मी मुलांशी बोलणार, मी माझ्या ड्रॉबॅक्सवर काम करणार, मला रिअलाइज झाले तर, अँड आय विल गिव्ह माय बेस्ट. जे होणार दॅट इज गॉड्स विल, बट आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट. दॅट्स इट.
आणि तुम्हालाही तेच करायचं आहे. एक्झाम असो किंवा तुम्ही लाईफमध्ये हसल करताय किंवा कोणत्याही गोष्टीसाठी. आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट. व्हॉट इज बेस्ट फॉर यू विल कम टू यू. तर चिल राहा, रिलॅक्स राहा आणि रिलॅक्स राहून अभ्यास करा यार. प्रेशर घेऊ नका. सिंपल गोष्ट आहे. प्रेशर घेतलं ना सगळं गंडवणार तुम्ही. त्याच्यापेक्षा चिल राहा, जे होईल ते होईल. मला हे माहिती आहे, मला अभ्यास करायचा आहे. बाकी दुनिया गई एक तरफ, मेको अपना देखना है. इज इट क्लियर? चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट कॉन्सेप्ट. इज इट क्लियर टिल हियर? ओके बाळांनो, आता नेक्स्ट रिॲक्शन जे मी सुरू करणार आहे दॅट्स अ डिहायड्रेशन रिॲक्शन. व्हॉट डू यू मीन बाय डिहायड्रेशन? आपण म्हणतो ना उन्हात गेल्यावर मला खूप डिहायड्रेशन झालंय. व्हॉट इज डिहायड्रेशन? बाळांनो, डिहायड्रेशन इज नथिंग बट लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. डिहायड्रेशन इज नथिंग बट लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता त्याच्यासाठी तुम्हाला ते घ्यावं लागेल इथे. अहो मॅम, ते काय असतं? बाळांनो, ते म्हणजे अल्कोहॉल. ते म्हणजे काय? अल्कोहॉल. मग 2 कार्बनला OH लावला तर याचं नाव झालं इथेनॉल. कोणता नॉल? इथेनॉल. ॲरोवर लिहायचंय आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ॲरोवर काय लिहायचंय? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता बाळांनो नीट बघा. OH ज्या कार्बनला लागलाय त्याला म्हणायचं अल्फा कार्बन. काय म्हणायचं? अल्फा कार्बन. सबस्टिट्यूटेड ग्रुप जर मला अटॅच्ड आहे तर मी आहे अल्फा कार्बन आणि माझा जो पडोसी आहे म्हणजे आता याचा पडोसी कोण झाला? हा कार्बन. मग हा झाला बाळांनो बीटा कार्बन. सबस्टिट्यूटेड ग्रुप ज्याला लागलाय तो अल्फा कार्बन, अल्फाचा पडोसी बीटा कार्बन आणि बीटा कार्बनला अटॅच असलेल्या हायड्रोजनला म्हणायचं बीटा हायड्रोजन. आता या बीटा कार्बनला किती हायड्रोजन आहे बघा? 3 आहे ना. 3 बीटा कार्बनला 3 हायड्रोजन. ठीक आहे. मग OH आणि त्याच्या बाजूचा H काढा. OH आणि H मिळून बघा काय दिलं? H2O. काय काय राहिलं? कार्बन 1H 2H, सिंगल बॉन्ड कार्बन 1H 2H. जम्या सिंपल आहे. आणि आता इथे याला पण एका बॉन्डची गरज आहे, याला पण. मग इथे द्या डबल बॉन्ड. याचं नाव झालं बाळांनो इथइन. काय नाव झालं? इथइन. लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. जम्या आता याचं नाव बघा काय? प्रोप किंवा प्रोपेन 1 2. सेकंडला OH अटॅच्ड आहे म्हणून 2 ऑल. ॲरोवर लिहा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो अल्फा कार्बन, अल्फाच्या बाजूचे 2 कोण झाले? बीटा. आता बाळांनो मॅम बीटा हायड्रोजन तर इथे पण आहे आणि इथे पण आहे. मी कोणता काढू? जो आवडतो तो काढा. कारण इथूनही डबल बॉन्ड झाला तरी तो फर्स्टला आहे, इथून झाला तरी फर्स्टला आहे. मग सपोज जर इथून काढलं तर बाहेर जाऊन काय देणार? H2O. बोला आता काय होणार आहे? 1 2 3. आता इथे एकच राहिला आणि इथे 2 राहिले. मग आता इथे द्या डबल बॉन्ड. इसका नाम हो गया है प्रोपीन. काय नाव झालं बाळांनो याचं? प्रोपीन. इज इट क्लियर टिल हियर? इज इट क्लियर टिल हियर? नेक्स्ट बघा. सपोज नाव इफ आय हॅव लाईक दिस. ठीक आहे. आता इथे ॲरोवर काय लिहिणार आहे आपण? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता नीट बघा बाळांनो. OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो अल्फा. आता इथे 2 बीटा आहे. प्रोपेन मध्ये पण 2 होते पण एकच प्रोडक्ट बनत होता. मग प्रोपेन सोडून जर तुम्हाला 2 बीटा कार्बन भेटत असतील तर मेक 2 प्रोडक्ट्स. मेक 2 प्रोडक्ट्स. प्रोपेन सोडून जर प्रोपेनच्या पुढे म्हणजे 4 कार्बन पासून पुढे किंवा 4 कार्बन अँड सो ऑन इफ यू हॅव 2 बीटा कार्बन्स मेक 2 प्रोडक्ट्स. मग बाळांनो 2 पॉसिबल प्रोडक्ट्स आहे. पहिला हा वाला पॉसिबल आहे. कसं की H2O निघाला. मग असं 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 म्हणजे डबल बॉन्ड इथे बनणार. तर याचं नाव झालं ब्यूटइन. हा एक प्रोडक्ट बनू शकतो. किंवा म्हणजे और यू कॅन मेक दिस प्रोडक्ट. कारण इथे पण बीटा हायड्रोजन आहे ना.
मग आता कसा बनणार प्रोडक्ट, आता इथं येणार डबल बॉन्ड. ठीक आहे, याचं नाव काय झालं बाळांनो, ब्यूट 2इन. याचं नाव काय झालं, ब्यूट 2इन. आता मॅम जर दोन प्रोडक्ट तयार झाले तर बाळांनो दोन प्रोडक्ट तयार झाल्यानंतर there is always a major product and there is always a minor product. मग मॅम who is major and who is minor? बाळांनो डबल बॉन्ड जेव्हा मध्ये येतो समजून घ्यायचा तो प्रोडक्ट झाला मेजर. तो प्रोडक्ट कसा झाला, मेजर. आणि डबल बॉन्ड टर्मिनल साइडला आला म्हणजे फर्स्ट कार्बनला आला तर समजून घ्यायचा तो आहे मायनर. मॅम तुम्ही असंच का बोलले की मध्ये आला डबल बॉन्ड तर मेजर? बाळांनो हे कोणी शिकवलं माहितीये, हे शिकवलंय सेडझेफ रूलनी. कोणता रूल, सेडझेफ. आणि सेडझेफ वर तुम्हाला डेफिनेटली एक क्वेश्चन येणार, बट आता टाइम क्रंच आहे, टाइम कमी आहे म्हणून मी तो सांगू नाही शकत. बट एक लक्षात ठेवा, सेडझेफ रूलनी काय सांगितलं, जिथे जर अल्काइल ग्रुप जिथे जास्त असतील तो असेल तुमचा मेजर प्रोडक्ट. इफ अल्काइल ग्रुप्स आर मोर देन इट इज अ मेजर प्रोडक्ट. इथे बघा मिथाइल आणि मिथाइल दोन अल्काइल ग्रुप आहे, दॅट इज वाय दिस इज मेजर. पण इथं एकच अल्काइल ग्रुप आहे, दॅट इज वाय दिस इज मायनर. आय विल टेक वन मोर एक्झाम्पल ऑफ दिस. इफ आय टेक दिस वन, याचं नाव बघा काय झालं, पेंट टू ऑल. याचं नाव झालं पेंट टू ऑल. ॲरोवर ह्या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 लिहिलं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हा झाला अल्फा कार्बन, हे दोन झाले बीटा कार्बन. एकदा OH आणि H इथून काढा म्हणजे काय होईल बघा, असा प्रोडक्ट बनेल. म्हणजे इथे बनला पेंट 1इन. दिस इज वन पॉसिबल प्रोडक्ट and ma'am which is another possible product. तर बाळांनो एकदा H इथून काढा म्हणजे आता कसा बनला बघा, म्हणजे इथे बनला पेंट 2इन. आता मी काय म्हटलं बाळांनो, जेव्हा तुमचा डबल बॉन्ड मध्ये येतो तो असेल तुमचा मेजर प्रोडक्ट. मग मॅम हु इज मेजर अँड हु इज मायनर? तर बाळांनो हा झाला मेजर, हा झाला मेजर आणि हा झाला मायनर. ठीक आहे, कोण मेजर कोण मायनर हे कसं ठरलं तर सेडझेफ रूलवर. इथे बघा, इथे दोन अल्काइल ग्रुप्स आहे, इथं एक मिथाइल आहे आणि इथं एक इथाइल आहे. जास्त अल्काइल ग्रुप आहे म्हणून हा मेजर. इथे प्रोपाइल नावाचा एकच अल्काइल ग्रुप आहे म्हणून हा मायनर. ठीक आहे, सो व्हॉट इज सेडझेफ रूल? सेडझेफ रूल सांगतो की व्हेन यू गेट टू प्रोडक्ट्स, जेव्हा दोन प्रोडक्ट्स भेटतात त्या टाइमला मेजर प्रोडक्ट तो असतो म्हणजे जास्त प्रमाणात तो तयार होतो. मेजर प्रोडक्ट इज द वन विच हॅज मोर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स. ज्याच्याकडे जास्त तो मेजर. काय जास्त? अल्काइल ग्रुप. ठीक आहे, इज इट क्लिअर टिल हियर? चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट रिएक्शन. बाळांनो इथे ह्या रिएक्शन्स ज्या मी तुम्हाला आता शिकवल्या, तुम्हाला कळतंय मी काय शिकवलंय? मी तुम्हाला आता शिकवलंय अल्कोहॉल पासून अल्कीन कसा बनवायचा. इथे मी शिकवलंय अल्कोहॉल पासून अल्कीन कसा बनवायचा. हियर आय हॅव टॉट यू हाऊ टू कन्वर्ट अल्कोहॉल टू अल्कीन. अल्कोहॉल टू अल्कीन कसा बनवायचा तर बाळांनो त्याचं करा डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे त्याच्यातून काढा, काय काढा? पाणी. काय काढा? पाणी. एक्झाम्पल देऊ का तुम्हाला एक? convert hex 2ol into hex 2ene. ठीक आहे, सो दिस इज वन एक्झाम्पल विच यू कॅन ट्राय. जिथे बाळांनो मी तुम्हाला शिकवलंय हाऊ टू कन्वर्ट अल्कोहॉल टू अल्कीन. आता मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू कन्वर्ट अल्कीन टू अल्कोहॉल. How to convert alkene to alcohol. This I will teach you now. Alkene to alcohol कसं करायचं? बाळांनो अल्कोहॉल टू अल्कीन केलं ना तेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केलं. आता जेव्हा आपण अल्कीन टू अल्कोहॉल करणार आहे आपण डायल्यूट H2SO4 यूज करूयात. इज इट क्लिअर? अल्कोहॉल टू अल्कीन मध्ये मी पाणी बाहेर काढलं
कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, अल्कीन टू अल्कोहॉल मध्ये मी पाणी ऍड करणार आहे म्हणजे डायल्यूट H2SO4. लेट्स सी ही रिएक्शन कशी होते. ओके, मला तुम्ही काय म्हटलं, आपण काय शिकलो, अल्कोहॉल टू अल्कीन कसं करायचं. अल्कोहॉल टू अल्कीन कसं करायचं हे आपण शिकलो बाय रिमूव्हिंग H2, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता बघणार आहे अल्कीन टू अल्कोहॉल कसं करायचं. कारण अल्कीन टू अल्कोहॉल मध्ये अल्कीन टू अल्कोहॉल करताना आपल्याला डायल्यूट H2SO4 यूज करायचं. तिथे आपण काय यूज करत होतो, तिथे आपण यूज करत होतो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इथे यूज करा डायल्यूट H2SO4. तिथे आपण पाणी काढत होतो. इथे पाणी ऍड करा, पाणी ऍड करा आणि वॉटर ऍड करणं म्हणजे मेथड. लेट्स सी हाऊ दिस मेथड इज. अल्कीन घ्या बाळांनो, घेतला अल्कीन. अल्कीन मध्ये ऍड करा डायल्यूट H2SO. आता हे बघा H2 कसं स्प्लिट होतो रे. H2 स्प्लिट होतो into H प्लस and OH मायनस. मग H2SO4 कसा स्प्लिट होतो, हा स्प्लिट होतो into H प्लस and OSO3H मायनस. कसा स्प्लिट होतो, into H प्लस and OSO3H मायनस. तुम्हाला काहीच नाही करायचं. डबल बॉन्डचं पहिलेच करा सिंगल बॉन्ड. केला सिंगल बॉन्ड, हे बघा केला सिंगल बॉन्ड. 8H इथे ऍड करा आणि OSO3H इथे ऍड करा. केला H एकीकडे ऍड करा, OSO3H एकीकडे ऍड. आता त्याच्यामध्ये ऍड करा पाणी. काय करा, पाणी. कारण हा OSO3H मायनस ला हा H प्लस परत भेटला. OSO3H ला परत H भेटला म्हणजे काय झालं, H2SO4. आणि त्याच्या जागी आता काय लावा, मी इथे डायरेक्ट CH3 लिहिते. H आणि इथे लावा OH. इसका नाम हो गया है इथेनॉल. कोणता नॉल, इथेनॉल. इज इट क्लियर टू हियर. नेक्स्ट बघा, आता बघूया प्रोपीन. प्रोपीन इथे मी डायरेक्ट CH3 लिहिते. ठीक आहे. आता प्रोपीन मध्ये ऍड करा डायल्यूट H2SO4. कसं स्प्लिट होणार आहे H2SO4, H प्लस and OSO3H मायनस. आता पाहिलं स्प्लिट झालं H प्लस OSO3H मायनस. आता अल्कीन काही प्रश्नच नव्हता की नेगेटिव्ह पार्ट कोणाला जाईल, पॉझिटिव्ह कोणाला जाईल, बिकॉज दोनच कार्बन. बट नाउ व्हेन यू हॅव अनसिमेट्रिकल कार्बन, म्हणजे आता ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आहे, ह्या कार्बनला एकच हायड्रोजन. मग काय करायचं, तर मग बाळांनो नेगेटिव्ह पार्ट त्या कार्बनला लावा ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे, म्हणजे OSO3H जाणार सेकंडला. CH3CH, इथं CH2, इथे झाला OSO3H आणि इथे तुमचा लागणार H. आता याच्यामध्ये परत काय ऍड करा, पाणी ऍड करा. पाणी ऍड केलं तर बघा काय होतं, हा OSO3H जाणार ह्या H कडे. OSO3H ला H भेटला म्हणजे परत काय झालं, H2SO4. आणि आता OH कोणाला जाऊन लागणार, सेकंड कार्बनला. आता याचं नाव बघा काय झालं बाळांनो, प्रो-टू-ऑल. चिंटी रिएक्शन. याच्यावर एक क्वेश्चन देऊ का तुम्हाला, सिंपल क्वेश्चन देते. कन्वर्ट ब्यूटीन टू ब्यूटेन टू ऑल. जर ही रिएक्शन जमली ना बाळांनो, लेट मी इन द कमेंट सेक्शन इफ यू एबल टू सॉल्व दीज रिएक्शन्स. ठीक आहे, जे मी तुम्हाला मध्ये एकदम प्रॅक्टिस क्वेश्चन दिले ते जमले असतील तर गिव्ह मी अ थंब इन द कमेंट सेक्शन अँड लेट मी नो हाऊ डिड यू लाइक द व्हिडिओ. आपण सगळ्या बेन्झीनच्या रिएक्शन बघूयात. खूप सुंदर, खूप इंटरेस्टिंग रिएक्शन्स आहे. एक तरी रिएक्शन डेफिनेटली येणार. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. फर्स्ट रिएक्शन आहे बाळांनो हॅलोजनेशन. हॅलोजनेशन म्हणजे काय असतं, हॅलोजनेशन इज एडिशन ऑफ हॅलोजन. काय करायचंय, काहीच नाही करायचं बाळांनो. बेन्झीन घ्या. ठीक आहे, बेन्झीन मध्ये ऑल्टरनेट डबल बॉन्डही चालेल, रिंग पण चालेल, काही चालेल. ठीक आहे, काही म्हणजे ऑल्टरनेट डबल बॉन्ड किंवा रिंग. आता याच्यामध्ये ऍड करा Br2. काय ऍड करा, Br2. हॅलोजन तर डायटॉमिक आहे, 2 युनिट्स तर घ्यावेच लागतील. एरोवर लिहा UV रेज. एरोवर काय लिहा, UV रेज.
आता बेन्झीन रिंग मध्ये हर जॉइंटला, हर कॉर्नरला एक हायड्रोजन आहे आणि एक हॅलोजन आहे. इकडचा एक हायड्रोजन काढा आणि हा Br मिळून काय देणार आहे बाळांनो? HBr. इथे करा प्लस आणि त्या H च्या जागी लावा Br. H च्या जागी लावा Br. इसका नाम है, ब्रोमीनला लाडानी म्हणायचं ब्रोमो. काय म्हणायचं? ब्रोमो. आणि बेन्झीनला म्हणायचं बेन्झीन. याचं नाव झालं ब्रोमो बेन्झीन. सेम हॅलोजन सोबत क्लोरीन सोबत करून बघूयात. नाव बाळांनो इथे जर मी लिहिलं बेन्झीन, ठीक आहे. आता बेन्झीन मध्ये ऍड करा Cl2. बाळांनो Cl2 ला म्हणायचं क्लोरीन आणि क्लोरीन ऍड केलं तर इट इज कॉल्ड ॲज क्लोरिनेशन. इट इज कॉल्ड ॲज क्लोरिनेशन. बेन्झीनचा परत एक H काढा. H आणि Cl मिळून काय देणार आहे बाळांनो? HCl. काय देणार आहे? HCl. बेन्झीन को लगाओ Cl. याचं काय नाव झालं बाळांनो? क्लोरोबेन्झीन. काय नाव झालं? क्लोरोबेन्झीन. इज इट क्लिअर? क्वेश्चन कसा येतो? क्वेश्चन येतो कन्वर्ट बेन्झीन टू ब्रोमोबेन्झीन और कन्वर्ट क्लोरीन टू क्लोरोबेन्झीन और कन्वर्ट बेन्झीन टू आयडोबेन्झीन. इज इट क्लिअर टिल हियर? ही झाली हॅलोजिनेशन. नेक्स्ट आहे बाळांनो, नेक्स्ट आहे नायट्रेशन. नेक्स्ट आहे नायट्रेशन. बाळांनो हॅलोजिनेशन म्हणजे होतं एडिशन ऑफ हॅलोजन. मग नायट्रेशन म्हणजे काय असतं? नायट्रेशन म्हणजे असतं एडिशन ऑफ नायट्रिक ऍसिड. एडिशन म्हणजे असतं एडिशन ऑफ नायट्रिक ऍसिड. ठीक आहे. नायट्रेशन इज एडिशन ऑफ नायट्रिक ऍसिड. मॅम रिॲक्शन कशी आहे? बाळांनो बेन्झीन काढा. काढली बेन्झीन. काय काढा? बेन्झीन. ठीक आहे. आता बेन्झीन मध्ये नायट्रिक ऍसिड ऍड करायचं म्हणजे HNO3 ऍड करा. काय ऍड करा? HNO3. ॲरोवर लिहा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. HNO3 ऍड केलं. HNO3 स्प्लिट होणार इनटू ओन नोट 2. कसं लक्षात ठेवायचं? ओन नोट 2. HNO3 स्प्लिट होणार इनटू ओन नोट 2. इकडचा H काढा आणि हा OH काढा. H आणि OH मिळून काय देणार बाळांनो? H2O. आता बेन्झीन घ्या. बेन्झीनला इथे नेऊन लावा NO2. बेन्झीनला इथे नेऊन लावा NO2. याचं नाव झालं नायट्रोबेन्झीन. काय नाव झालं? नायट्रोबेन्झीन. इज इट क्लिअर टिल हियर? येस और नो? दिस इज कॉल्ड एज नाइट्रेशन विच इज एडिशन ऑफ नाइट्रिक एसिड. उसके बाद है सल्फोनेशन. सल्फोनेशन म्हणजे काय असतं बाळांनो? तर सल्फोनेशन म्हणजे एडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. एडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. मग रिॲक्शन बोला कशी आहे? तर बाळांनो आता इथे घ्या बेन्झीन. इथे घ्या बेन्झीन. आता सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4 ऍड करा. आता बाळांनो H2SO4 इथे स्प्लिट होतो बरं का? हे बघा अल्कीन मध्ये पण H2SO4 स्प्लिट झाला होता पण तिथे H2SO4 हे बघा मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. अल्कीन असेल ना बाळांनो, अल्कीन असेल ना तर H2SO4 स्प्लिट होतो इनटू H प्लस अँड OSO3H मायनस. पण बेन्झीन असेल तर तो स्प्लिट होतो इनटू OH अँड SO3H. ठीक आहे. मग आता इथं बेन्झीन आहे मग हा कसा स्प्लिट होणार बघा? हा स्प्लिट होणार इनटू OH अँड SO3H. झाला स्प्लिट. इधर का H और ये OH मिळून काय देणार आहे बाळांनो? H2O. मग आता बेन्झीन रिंगला काय नेऊन लावा? बेन्झीन रिंगला नेऊन लावा SO3H. डन. इकडचा OH आणि इकडचा H H2O. बेन्झीन रिंगला SO3H नेऊन लागला. याचं नाव झालं बेन्झीन सल्फोनिक. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. याचं नाव झालं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड.
So I have taught you 3 reactions and all the 3 are extremely important. Halogenation of benzene, nitration of benzene and sulfonation of benzene. Next, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात 2 महत्त्वाच्या रिएक्शन. Right now also it is important and it is important for your 12th standard also. एक आहे फ्रीडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन आणि दुसरी आहे फ्रीडल-क्राफ्ट्स असायलेशन. ठीक आहे बाळांनो, एक आहे फ्रीडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि दुसरी आहे फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन. मी दोन्ही रिएक्शन्स पॅरलली सांगते. इथे पण बेन्झीन घ्या, इथे पण बेन्झीन घ्या. जम्या इथपर्यंत प्रोडक्टचा ॲरो करा. दोघांमध्ये कॅटलिस्ट सेम आहे, एनहायड्रस AlCl3 आणि इथे पण एनहायड्रस AlCl3. हे 2 गोष्टी सेम आहे. मग आता व्हॉट इज डिफरंट? तर बाळांनो ही आहे अल्कायलेशन. अल्कायलेशनचा अर्थ आहे अल्काइल ग्रुप ऍड करा, म्हणजे इथे ऍड करा CH3Cl. आणि असायलेशनचा अर्थ आहे असाइल ग्रुप ऍड करा, म्हणजे CH3C डबल बॉन्ड O Cl. ह्या ग्रुपला म्हणायचं असाइल ग्रुप. फ्रीडल-क्राफ्ट अल्कायलेशन म्हणजे अल्काइल ग्रुप ऍड करा आणि फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन म्हणजे असाइल ग्रुप ऍड करा. आता अल्कायलेशन मध्ये काय करायचं? काहीच नाही करायचं, चिंदी रिएक्शन आहे. इकडचा एक H आणि Cl मिळून देणार HCl आणि बाळांनो CH3 नेऊन लावा बेन्झीनला. जम्या इथपर्यंत बेन्झीन रिंगला CH3 असेल त्याला आपण लाडानी म्हणतो टोलीन. काय म्हणतो? टोलीन. काहीच नाही केलं, अल्कायलेशन म्हणजे CH3 लावला. आता असायलेशन म्हणजे आपल्याला हा ग्रुप नेऊन लावायचा आहे बेन्झीनला. मग काय करायचं? इकडचा H आणि हा Cl मिळून काय देणार? HCl. बोला काय काय राहिलं? बेन्झीन रिंग आणि हा C डबल बॉन्ड O आणि CH3 रिंगला लावा. C डबल बॉन्ड O आणि CH3 लावला. C डबल बॉन्ड O आणि CH3 रिंगला. याचं नाव झालं बाळांनो ऍसिटो. CH3 ला म्हणायचं ऍसिटो आणि पुढे याचं नाव झालं फिनोन. का बरं ऍसिटो फिनोन? तर हे बघा नाव इथे सांगते, एक्सप्लेन कर. बेन्झीन आहे, C डबल बॉन्ड O आहे आणि CH3 आहे. CH3 आहे म्हणून ऍसिड. ही फिनिल रिंग आहे, ह्या रिंगला म्हणायचं फिनिल म्हणून फिन. आणि C डबल बॉन्ड O ग्रुप आला ना ज्याला आपण कीटोन म्हणतो म्हणून ONE. तर याचं नाव झालं ऍसिटोफिनोन. इज इट क्लिअर टिल हियर? फ्रीडल-क्राफ्ट अल्कायलेशन इज अल्काइल ग्रुप लागतो, फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन इज असाइल ग्रुप लागतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन, दोन्ही पैकी एक डेफिनेटली येऊ शकते. इज इट क्लिअर? आता 2 बेन्झीनच्या रिएक्शन घेते. फर्स्ट आहे फिनॉल टू बेन्झीन. 1 सेकंडची रिएक्शन आहे, फिनॉल टू बेन्झीन. फिनॉल म्हटल्यानंतर काय करायचं बाळांनो? फिनॉल म्हटल्यानंतर बेन्झीन रिंगला लावा OH प्लस. आता त्याच्यासोबत घ्या झिंक. काय घ्या? झिंक Zn. हा Zn प्लस जाणार ह्या O मायनस कडे, म्हणजे इथे झालं ZnO झिंक ऑक्साइड. आणि हा जो H आहे तो बेन्झीनचाच आहे, त्याला तिथेच ठेवा, म्हणजे इथे काय झाली? फक्त बेन्झीन. तर हा क्वेश्चन काय? फिनॉलचं कन्वर्जन करा बेन्झीन मध्ये. बेन्झीन रिंगला OH आहे आणि झिंक आहे, Zn प्लस O मायनस झिंक ऑक्साइड, झिंको नाही झिंक ऑक्साइड, आणि H तो तिथेच ठेवा, म्हणजे ते झालं बेन्झीन. नेक्स्ट बघा, सोडियम बेन्झोएट टू बेन्झीन. ठीक आहे. आता सोडियम बेन्झोएटचं स्ट्रक्चर बघा बाळांनो. सोडियम बेन्झोएट कसं दिसतं? तर टेक अ बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला लावा C डबल बॉन्ड O ONA. बेन्झीन रिंग, बेन्झीन को लगाओ C डबल बॉन्ड O ONA. ट्रिक बोलू क्या? COO ना,
COO ना, केमिस्ट्री और CO ना मैम ना हो, ऐसे हो सकता है क्या? नहीं यार. सो सोडियम बेंजोएट, COONA ना. So the name of the structure is sodium benzoate. सोडियम बेंजोएट, ठीक है, सोडियम बेंजोएट प्लस ऍड करो NaOH. काय ऍड करो? NaOH. काहीच नाही होणार बाळांनो. हा Na, हा Na, म्हणजे काय झालं? Na2, Na2, त्यानंतर C, हा C लिहिला. आता O बघा किती आहे? 1 2 3, मग Na2CO3. आणि आता राहिलं काय? ही झाली बेन्झीन आणि इकडचा H नेऊन लावा इथे, तिथेच ठेवा म्हणजे. मग हे झालं बेन्झीन. सो दिस इज कन्वर्जन ऑफ सोडियम बेंजोएट टू बेन्झीन. सो दिस इज ऑल फॉर हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनच्या मी नेमली 2-3 रिॲक्शन सांगते विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता त्याच्यावर मे बी समटाइम एल्स आय विल मेक अ व्हिडिओ बिकॉज ऑलरेडी 2 व्हिडिओज झालेले आहेत. सो सम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स आर, they can ask you what is Huckel's rule. त्यानंतर they can ask you which structures are aromatic and which are non-aromatic. Woods coupling reaction very very important. Sedgwick rule very important. Marconic cause, anti-Marconic cause most important. त्यानंतर properties of alkane. Polymerization reaction is one of the reaction from this topic, again very important. Uses of alkane are also very important. So these are the important articles of hydrocarbons. जे मी डिस्कस केले they are some of the very important articles. Do not miss it. Share the video with your friends. Comment and let me know how do you like the video. Thank you for watching the video, and once again DC Janta say yes. Bye bye and good night.